त्या खटल्याला धुडकावून लावलेला आहे। कारण त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला अटक केलेली होती ती अटक संपूर्णपणे चुकीची होती आणि कुठल्याही कायद्यात ती बसत नव्हती। त्यामुळे प्रशासनाला कायद्याने जो पण फटकार लावलेली आहे, न्यायपालिकेने फटकार लावली आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना बाइज्जत बरी केली। पोलिसांवर जो दबाव आहे म्हणून गुन्हे दाखल केले। जाणीवपूर्वक हा शब्द तुम्ही जो बोलला तो एकदम परफेक्ट आम्हाला पण अशाच पद्धतीने वाटलेला आहे। कारण की जो रहेजा डेव्हलपर आहे त्याने आमच्या कार्यकर्त्यांवर त्याने जो मानहानीचा जो प्रयत्न केलेला आहे, त्याला जीवे मारण्याची जी धमकी दिलेली होती, परत जातीवाचक जी शिवीगाळी केलेली होती, ती शिवीगाळी करून 1 महिना उलटला तरीही देखील त्याच्यावर अॅट्रॉसिटी होऊन देखील त्याला अजूनपर्यंत अटक नाही। आमची कारवाई झाल्यानंतर आम्हाला 1 तासाच्या आत पोलिसांनी हुडकून काढलं आणि आम्हाला पोलीस कस्टडीत कुठल्याही पद्धतीचं काही वॉरंट न देता आम्हाला अटक केली। शिवाय आमच्या मुंबई अध्यक्षा स्नेहल सोनी ज्या लेडीज होत्या त्यांना देखील 4 ते 5 तास रात्री कुठल्याही कॉन्स्टेबल नसताना त्यांना अटक करण्यात आली। तर जाणीवपूर्वक ही जी मुंबई आहे ही मुंबई डेव्हलपर चालवतोय आणि या डेव्हलपरच्या भीतीने आम्ही आमचा कर्मचारी वर्ग थांबणार नाही, घाबरणार नाही। वंचित बहुजन आघाडी नेहमी याच्यासाठी कार्यरत आहे। नेमकं पुढचं पाऊल कसं असेल? जोपर्यंत या रहेजाला या डेव्हलपरला अटक होणार नाही,